वसई किल्ल्यातील येणाऱ्या काही स्थानिकांमार्फत इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बनवण्याच्या नादात थेट किल्ल्यातील चर्चमध्येच लावली आग। दुर्गप्रेमींनी केली कारवाईची मागणी। जूनपासून मुंबई पालिका पावसाळी ओपीडी सुरू करणार। नागरी मुख्यालयात झालेल्या बैठकीत निर्णय। पालिकेच्या विविध रुग्णालयात बेड राखीव ठेवण्याचे आदेश। नवीन उच्च न्यायालय संकुलासाठी बांद्र्यातील 30 एकर जमिनीला मंजुरी। जमीन हस्तांतरित करण्याची प्रक्रिया महसूल विभागाकडून पूर्ण। पावसाळ्यात फोन बंद ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार। 24 तास उपलब्ध रहा। ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना ठणकावलं। बदलतं हवामान आणि समुद्रातील वाढत्या मातीच्या भरावाच्या मीठ उत्पादनावरती परिणाम। मीठ तयार होण्याचा कालावधी 15 ऐवजी 30 दिवसांवर पोहोचला। अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि सहकलाकारांकडून वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहाची प्रशंसा। अत्याधुनिक सुविधांबाबत मानले पालिका प्रशासन आणि आमदार गणेश नाईकांचे आभार। सचेत देणार। पावसाळ्यामध्ये मुंबईकरांना आपत्कालीन स्थितीचा इशारा। पालिकेकडून वापरली जाणार अत्याधुनिक यंत्रणा। गोंदिया जिल्ह्यात वर्षभरात वाहनधारकांकडून 1,28,57,000 रुपयांचा दंड वसूल। वाहतुकीचे नियम न पाळणं वाहन चालकांना भोवलं। बुलढाण्यात वसतिगृहातील विद्यार्थ्यांकडे सापडली पिस्तूल आणि 5 जिवंत काडतुसं। पोलिसांनी विद्यार्थ्यांना केली अटक। बेस्टच्या ताफ्यात उद्यापासून आणखी 4 एसी डबल डेकर आणि स्वस्तातील प्रवासामुळे मुंबईकरांकडून भरभरून प्रतिसाद। मालेगावच्या टोकडे गावात आदिवासी समाजाच्या बोहाडा उत्सवाला सुरुवात। उत्सवानिमित्तानं लोप पावत चाललेली संस्कृती आणि परंपरा जपण्याचा प्रयत्न। लातूरच्या बाजारपेठेत कांद्याचे दर घसरले। आवक वाढल्यानं दरात घसरण। शेतकऱ्यांचं नुकसान। दिल्लीमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा अलर्ट। पारा 45 डिग्रीच्या पार जाण्याची शक्यता। तर नजफगडमध्ये 46.3 डिग्री सेल्सिअस उच्चांकी तापमानाची नोंद। दिल्लीमध्ये भरधाव वेगानं जाणाऱ्या कारनं दुचाकीस्वाराला चिरडलं। अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार। पोलिसांनी महिला चालकाला केली अटक। कॅनडाच्या अल्बर्टा प्रांतातील जंगलाला भीषण आग। अनेक झाडं जळून खाक। आग विझवण्यासाठी हेलिकॉप्टरची घेण्यात येते मदत। इटलीमध्ये पुराचा हाहाकार। पुरात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेचा थरार समोर।